तर हे बघा भावांनो, याला रानवांग किंवा डोरला असं म्हणतात. याच्या फळावून तुम्हाला ओळखायला वांग्यासारखंच एक झाड आहे, याला डोरली असं म्हणतात. हे बऱ्याच प्रकारची अशी फळं लागतात. याला संस्कृतमध्ये बृहत्ती किंवा वार्ताकी असं म्हणतात. हिंदीत याला बिरहट्टा, बरहंटा असं नाव आहे. त्याला आमच्या इकडं डोरलं म्हणतात, रानवांग. याचे गुणधर्म भावांनो, हे कफक नाही, वातक नाही, उष्णतावर्धक आहे, पचनक्रिया वाढवणार आहे, असे याचे गुणधर्म आहेत. याचं जे मूळ असतं हे कफ रोगात वापरतात. याच्या मुळाचा काढा घेतल्यामुळं तर दम्यासारख्या आजारामध्ये चांगला आराम, कफ पडून चांगला आराम मिळतोय. भावांनो, याचं हे फळ, हे पानं आणि याचं जे मूळ असतं, हे मूळ औषधामध्ये वापरले जातं. याचे पानं औषधामध्ये वापरले जातात, हे फळं औषधामध्ये वापरले जातात. याच्या ज्या बिया आहेत ह्या बिया औषधामध्ये वापरल्या जातात. पिकल्यानंतर हे फळं काही अशा पिवळ्या रंगाची होतात बघा. बघा, ही पिवळ्या रंगाची अशी पिकल्यानंतर याची फळं होतात. हे फळ डांग्या खोकल्यामध्ये वापरलं जातं. डांग्या खोकला जर झाला लेकराला तर याच्यात हे फळ दोऱ्यात वळवून जर गळ्यामध्ये बांधलं तर डांग्या खोकल्यामध्ये सुद्धा याला चांगला आराम पडतो. मित्र, एक असं झाड आहे की हे निसर्गातलं असं झाड आहे की या झाडावर माशी बसत नाही. या झाडाच्या गुणधर्माचा काही तांत्रिक लोकांनी गैरफायदा घेऊन लोकांमध्ये बरेच गैरसमज पसरवलेले आहेत. पण या झाडाचा असा गुणधर्म आहे मित्र की या झाडावरती माशी बसत नाही. त्याच्यामुळं जुन्या काळात लोक हे झाड आहे ना जनावराच्या गळ्यामध्ये बांधायचे. ज्या जनावराला जखम झाली असली त्या जनावराच्या गळ्यामध्ये जर हे झाडाची फांदी किंवा हे झाड एखाद्या कपड्यात गुंडाळून जर त्या जनावराच्या गळ्यामध्ये बांधलं जखम झालेल्या, तर त्या जखमेवर माशी बसत नाही आणि त्या जखमेवर माशी न बसल्यामुळं त्या जनावराच्या जखमेमध्ये किडा पडत नाही. म्हणून याचा उपयोग केला जायचा पूर्वीच्या काळामध्ये. काही तांत्रिक लोकांनी याचा गैरफायदा घेतला आहे. याचे असे पानं घेऊन त्याच्यावर मटणाचे खडे किंवा एखादा प्रसाद ठेवायचा, एखाद्या कोण्या माणसाहून उतरवायचा, एखाद्या बिमार माणसाहून उतरवायचा आणि त्यांना दाखवायचं की बघा हे गोड असून इथे सगळीकडे मासे आहेत, पण याच्यावर मासे बसत नाही, तुमच्यावर काहीतरी तांत्रक्रिया केलेली आहे. अशा याच्या बऱ्याच म्हणजे लोकांना जसं आपापल्या पद्धतीनं त्यांना जसं याच्याबद्दल हे करता येईल तशा बऱ्याच प्रकारचे बद्दल गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. पण हा औषधीचा गुणधर्म आहे मित्र की या झाडावर माशी बसत नाही आणि माशी न बसल्यामुळं या झाडाचा जिथं माशा बसू द्यायचा नाही तिथं याचा वापर केला जातोय. याचं जे मूळ आहे या मूळ कफ रोगामध्ये चांगलं वापरला जातो. दशमुळामध्ये सुद्धा हे डोरली म्हणून वापरल्या जाते. दशमुळामध्ये एक मूळ या डोरलीचं पण सुद्धा असतं. रिंगणीचं जसं मूळ आहे, रिंगणी हे जवळपास सारखेच येतं याच्यामध्ये. हे रिंगणीचे फळं असेच असतात. याच्या पानावर पण खालून वरून याला वरून काटेच येतं. ही डोरली एक दशमुळामध्ये वापरल्या जाणारं एक घटक आहे. याला दशमुळामध्ये सुद्धा वापरलं जातं. हे कफनाशक आहे, वातनाशक आहे. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल भावांनो तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या भावांनो.